एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगी झाली. दिसायला खूप सुंदर होती. म्हणून आई वडिलांनी तिचं नाव प्रेमाने पौर्णिमा ठेवलं. पुढे त्या शेतकऱ्याची बायको आजारी राहू लागली. बघता बघता पौर्णिमा 6 महिन्याची झाली होती. तिची आई आजाराने मरण पावली. आता शेतकऱ्याला प्रश्न पडला की शेतात जाऊन कष्ट करावे की पौर्णिमाला घरी बसून सांभाळावं. जर पौर्णिमाला सांभाळत बसलं तर शेतात काम कोण करेल? आम्हाला खायला कोण देईल? याच विचारात शेतकरी जगत होता. तेव्हा गावातल्या लोकांनी शेतकऱ्याला म्हणाले, पौर्णिमा खूप लहान आहे, तो दुसरं लग्न कर. शेतकऱ्याला हे मान्य नव्हतं, पण पौर्णिमासाठी करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं. ती हे आल्यावर पौर्णिमाचं चांगलं सांभाळ करू लागली. शेतकऱ्यालाही खूप प्रसन्न झालं की चला सावत्र आई येऊन स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करते. काही दिवसात शेतकऱ्याच्या बायकोलाही दिवस गेले. पुढे तिला एक मुलगी झाली. दिसायला एकदम कुरूप होती. म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं नाव अमावस्या ठेवलं. पुढे पौर्णिमाबद्दल तिच्या आईचा दृष्टिकोन बदलला. बघता बघता अमावस्या पौर्णिमा मोठ्या होऊ लागल्या. आता शेतकऱ्याला दुसरा मुलगा झाला. आता तिन्ही मुलं मोठी झाली होती. पौर्णिमा दिसायला सुरेख आणि खूप चांगल्या स्वभावाची चांगली मुलगी होती. ती घरातली कामं, गायची सेवा, पूजापाठ करणे, देवावर विश्वास ठेवणार हे सगळे गुण पौर्णिमाच्या अंगात होते. त्याच विरोधात अमावस्याच्या अंगात असे एकही गुण नव्हते. तिला खाणं पिणं, आराम करणं याच्याशिवाय दुसरं काही येत नव्हतं. तरीही तिची आई अमावस्याचं लाड करायची. आता दोघेही लग्न योग्य झाले होते, म्हणून त्यांच्यासाठी विवाहस्थळ बघू लागले. तेव्हा शेतकऱ्याची पत्नी शेतकऱ्याला म्हणाली, आपण आधी मुलाचे लग्न करून देऊ, नंतर मुलीच्या लग्नाचे विचार करू. मग शेतकऱ्यालाही योग्य वाटलं, म्हणून त्यांनी अगोदर आपल्या मुलाचं लग्न लावून दिलं. ते पौर्णिमाच्या भावाचं लग्न झालं. भावाची पत्नी घरी आली तेव्हा पौर्णिमा तिच्यासोबत खूप प्रेमाने राहायची. तिच्या हातात सगळी कामे करायची. अमावस्या मात्र आपल्या भावाच्या बायकोवर नुसती रुबाब झाडत असायची. कधीही कामात तिला मदत करत नसायची. उलट पौर्णिमावर आणि तिच्या वहिनीवरती जळत असायची. पौर्णिमाची वहिनी ही पौर्णिमाला खूप लाड करायची. पुढे शेतकऱ्याची पत्नी शेतकऱ्याला म्हणाली, पौर्णिमाला काम करणं पसंत आहे, पौर्णिमाला पूजापाठ करणे पसंत आहे, भजन कीर्तन करणं पसंत आहे. म्हणून तुम्ही तिच्यासाठी गरीब स्थळ निवडा. आणि अमोशाला काम करायला जमत नाही, तिला कामाची सवय नाही, म्हणून ती तिच्यासाठी योग्य मोठ्या घराण्यात स्थळ शोधा, जेणेकरून अमावस्या सुखी राहील. शेतकऱ्याने स्थळ शोधायला सुरुवात केली. शेतकऱ्यांना एक स्थळ भेटलं. एकदम गरीब होतं. तेच तर पौर्णिमासाठी त्यांनी निवडलं. आणि त्याच गावामध्ये एक राजा राहत होता. त्याच्यासाठी आपल्या अमावस्याचा हात मागितलं. घरी घेऊन पत्नीला सांगितलं की अमावस्याचं लग्न एका राजासोबत मी ठरवलं आहे आणि पौर्णिमाचं मात्र एका गरीब शेतकऱ्याशी. तेव्हा त्याची पत्नी खूप खुश झाली आणि म्हणाली, बघू आता पौर्णिमा गरीब घरात कशी राहते. तिला खूप पूजापाठ करायची सवय आहे ना, मग तिची काय मदत करतात देव हे बघायचं आहे. माझी तर मुलगी सुखी राहील असं म्हणून ती खुश झाली. पुढे पौर्णिमाचं आणि अमावस्याचं एकाच गावात लग्न लावून दिलं. एकदा अमावस्या गावात तिच्या घरी कीर्तन भजन ठेवलं होतं. अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं होतं, पण स्वतःच्या बहिणीला पौर्णिमाला आमंत्रण नव्हतं. ती निराश होऊन दारात बसली होती. गावातल्या बायका राजवाड्यात जात असताना पौर्णिमाला म्हणाल्या की पौर्णिमा, तुझ्या बहिणीने तुला पूजेसाठी तिच्या घरी बोलावलं नाही का? त्या पौर्णिमा म्हणाली, मला बोलावलं नाही, तुम्हाला बोलावले, तुम्ही जावा असं म्हणून ती शांत बसली. अगं पौर्णिमा, नाही बोलावलं तर काय झालं? एवढं राग मानण्यासारखं काय आहे? तू तर देवांना खूप मानतेस, पूजापाठ करतेस, मग तू तुझ्या बहिणीच्या घरी नाही तर पूजापाठसाठी तरी निदान चल असं म्हणून गावातल्या लोकांनी तिला घेऊन गेले. पौर्णिमा ही गावातल्या लोकांची गोष्ट न टाळता पूजासाठी अमावस्येच्या घरी गेली. पौर्णिमाला बघून अमावस्या चिडली आणि म्हणाली, मी तर तुला बोलावलं नव्हतं, तरी तू इथे कशाला आलीस? तुझं काय काम आहे इथं? माझा अपमान करण्यासाठी आलीस का? आता गप जाऊन एका कोपऱ्यात बस. तेव्हा पौर्णिमाला खूप वाईट वाटलं आणि ती पूजासाठी एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिचे डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती महादेवाला प्रार्थना करत म्हणत होती, देवा, माझा काय दोष आहे? मी पूजापाठ करते, गायींची सेवा करते, काम करते, हेच माझे दोष आहे का? तू माझ्यावरती कधी कृपा करणार आहेस? कधी मला पावणार आहेस? पूजा पूर्ण झाली. अमावस्यांनी सगळ्यांना प्रसाद वाटलं, पण पौर्णिमाला नाही दिलं. तिला खूप वाईट वाटलं. आता असंच जाईन तर मुलं प्रसाद मागतील. आता काय करू मी?
आज माहेरी जाईल आणि दादाला वहिनीला भेटून येईल असं म्हणून ती नवऱ्याला सांगून माहेरी चालली. खूप चालत गेल्यानंतर तिला एका ठिकाणी एक तुळशीचे वृक्ष वालत असताना दिसलं आणि त्याच्या शेजारी एक वृद्ध स्त्री बसले होते. त्या वृद्ध स्त्रीने पौर्णिमाला विचारलं, बाळा तू कुठे जात आहे? त्या पौर्णिमाने सगळ्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा ती वृद्ध स्त्री पौर्णिमाला म्हणाली, माझं तुळशीचं वृक्ष वाळत आहे, तू त्याला थोडं पाणी घाल जेणेकरून ते थंड होईल. पौर्णिमाने तुळशीच्या वृक्षाला पाणी घातले आणि त्या वृद्ध स्त्रीला स्नान करवले आणि तिच्या सेवा केली. ती आता जाण्यास निघाली. त्यामुळे स्त्रीने तिला खूप आशीर्वाद दिले आणि म्हणाली, जाताना याच रस्त्याने जा, मला भेटून जा. पौर्णिमाने हो म्हणले. माहेरी चालली. पुढे चालत गेल्यानंतर तिला एक शिव मंदिर दिसलं आणि त्याच्या आणि शेजारच्या ओट्यावर एक वृद्ध माणूस बसले होते. ते साक्षात शिव भगवान होते, पण पौर्णिमाने त्यांना ओळखलं नव्हतं. महादेवाने पौर्णिमाला विचारलं की बाळा तू कुठे जात आहेस? त्या पौर्णिमेने सांगितलं की मी माहेरी चालले. तेव्हा महादेव म्हणाले, बाळा मला अंघोळ करायची आहे, मला पाणी हवं, तू पाणी आणून देशील का? त्या पौर्णिमाने आनंदाने त्यांना बादलीमध्ये पाणी भरून आणून दिले आणि त्यांचा वट्टाही धुवून काढला आणि शिव महादेवाचे दर्शन घेऊन ती परत पुढे चालत राहिली. तिला रस्त्यात परत कालिका माताचे मंदिर दिसलं. काली मंदिरात ती एक वृद्ध स्त्री बसली होती. तिने पौर्णिमाला विचारलं की बाळा तू कोण आहेस, तू कुठे चालली आहेस? त्या पौर्णिमा सगळं ओळख करून दिली. काय काय झालं, माता काय काम आहे का? तेव्हा त्यावर दुसरीने पौर्णिमाला म्हणाले की सगळे पूजापाठ करून जातात पण मंदिराकडे कोणी लक्ष देत नाही. मंदिर किती घाण झालं आहे, तू ते साफ करशील का? का नाही माता, असं म्हणून ती मंदिर स्वच्छ करते आणि माताचं पूजापाठ करून जाते. पुढे गेल्यानंतर तिला तिथे एक नदी दिसते. नदीकाठी ही एक वृद्ध स्त्री बसलेली असते. त्या पौर्णिमाला विचारते की बाळा तू कुठे चालली आहेस? पौर्णिमा सांगते की मी माहेरी चालली आहे. काय झालं माता, काय काम आहे का? तेव्हा तर करायला येतात पण कोण साफसफाई करत नाही. पौर्णिमा हो म्हणते आणि तिथली साफसफाई करून नावात बसून ती नदीच्या पलीकडे तिच्या माहेरी जाते. भाऊ आणि भावाची बायको पौर्णिमाला बघून खूप प्रसन्न होतात. तिची खूप सेवा करतात, खूप साऱ्या गप्पा मारतात. सकाळी पौर्णिमा सासरी जायला तयार होते तेव्हा तिच्या भावाच्या पत्नीने तिला लाल रंगाची एक साडी होती. पौर्णिमाला ते लाल रंगाची साडी घालून सजून परत सासरी जायला निघते. जाताना परत तेच नाव मिळत आणि ती नदी पार करून जाते. तेव्हा तिथे वृद्ध स्त्री बसलेली, ती दुसरी तिसरी कोणी नसून गंगा माता असते. ती म्हणते, चाललीस बाळा, हे घे माझ्याकडून एक पोटली, असं म्हणून ती तिच्या हातामध्ये एक पोटली देते. ती खूप जड असते. ती घेऊन पुढे जाते तेव्हा तिला काली मंदिर दिसतं. तिथे बसलेली वृद्ध स्त्री ही तिला एक पोटली देते. पुढे गेल्यानंतर शिव मंदिरामध्ये जे वृद्ध बाबा बसलेले असतात तेही तिच्यासाठी एक पोटली देतात. पुढे गेल्यानंतर तुळशीच्या वाट्यावर जी वृद्ध स्त्री बसली होती ती पौर्णिमेला एक पोटली देते. सगळ्या पोटल्या गोळा करून ती सासरी पोहोचते. पहिली पोटली खोलते तर त्याच्यात सोनं चांदी भरलेलं असतं. दुसरी पोटली खोलते तर त्याच्या सुवासिनीचे सगळे शृंगार भरलेलं असतं. तिसरी पोटली जय शिव महादेवाने दिलेली असते, त्याच्यामध्ये धान्य संपत्ती सगळं काही असतं. आता पौर्णिमाच्या घरची परिस्थिती बदलली. तिच्या घरात भरभराटी येते. आता तिच्याही घर म्हणजे एक राजवाडा बनला होता. तिच्याही मनात आलं की आपण ही महादेवाची पूजा घरी ठेवावं, म्हणून ती घरात मोठी पूजा ठेवली. गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं आणि स्वतःच्या बहिणीला अमावस्यालाही सांगितलं. तिच्या घरी पूजेसाठी आली. तिच्या घरातलं सुख शांती समृद्धी बघून आश्चर्यचकित होऊन गेली. ती पौर्णिमाला म्हणाली, तुझ्या घरात एवढं सगळं कुठून आले आणि कसं काय आलं? त्या पौर्णिमा घडलेली सर्व घटना सांगते. तेव्हा अमावस्या म्हणते की तू ही मला प्रसाद देऊ नको आणि ओरडून हाकलून लाव. त्या पौर्णिमा म्हणाली, तू केलंस म्हणून मी तसं करणार नाही, हे देवाचे प्रसाद आहे, मी सगळ्यांना देईन. पण अमावस्या स्वतः प्रसाद न घेता माहेरी निघून गेली. जाताना तिला तुळशीचे वाढलेलं झाड दिसलं आणि त्याच्या शेजारी बसलेली वृद्ध स्त्री. तिला म्हणाली, बाळा एवढं तुळशीच्या झाडाला पाणी घाल. त्या अमावस्या म्हणाली, मी एवढी महागडी साडी घातली आहे आणि या तुळशीच्या झाडाला पाणी घालून वाटा धुवायला माझ्याकडे वेळ नाही. पुढे गेली तेव्हा तिला शिवमंदिरात बसलेले वृद्ध बाबा दिसले. ते असेच बोलून गेली. पुढे गेल्यानंतर काली माताच्या मंदिरात ही असंच आणि नदीकाठी गेल्यानंतर तिथल्या गंगा माताचाही अपमान करून ती नावमध्ये बसून गेली. आज भाऊ आणि भावाची पत्नी तिला बघून निराश झाले, तरीही तिचं स्वागत करून तिला घरी घेतलं.
संध्याकाळचं जेवण वगैरे आवरून झोपी केले. सकाळी उठून सासरी जायला तयार झाले. तेव्हा ती आपल्या भावाच्या बायकोला म्हणाली की वहिनी मी चालले. तेव्हा वहिनी म्हणाली ठीक आहे जावा. तेव्हा अमावस्याला राग आला आणि ती म्हणाली तुम्ही तर पौर्णिमाला साडी दिली होती, मला काहीच नाही. त्या वहिनी म्हणाली तुम्ही जावा, घरी पोहोचेल. ती नदीकाठी गेली. तेव्हा गंगा माताला म्हणाली माता तुम्ही माझ्या बहिणीला एक पोटली दिली होती, मला काही नाही देणार का? तेव्हा गंगा माता म्हणाली की जा, घरी पोहोचेल. काली मंदिर भेटलं तेव्हा तिथे येतेच उत्तर मिळालं, घरी पोहोचेल. शिव मंदिर तुळशीचे जवळ बसलेली वृद्ध महिला असेच म्हणाली. ते जसं सासरी पोचली पाहिलं तर तिथं 5 पोटल्या ठेवलेले होते. ती एक खोलली तर त्यात माती निघाली, दुसरी खोलली त्यात काटे, तिसरी खोलली त्याच्यात वीट दगड. तर तिने आपलं हात डोक्याला मारून घेतलं. जे होतं तेही अमावस्याकडं आज नव्हतं, जे पौर्णिमाकडं नव्हतं ते तिच्याकडे होतं. दयाची भावना आणि देवाचा उपासना केलेलं कधीच वाया जात नाही. ते कधीही कुठल्या रूपातही आपल्याला फळ मिळतं. म्हणून नेहमी देवावर श्रद्धा विश्वास ठेवून पूजापाठ करावं. हर हर महादेव. जय भोलेनाथ. धन्यवाद.